Hello everyone, today we are going to learn standard 7 maths practice set 23. Question number दिलेला आहे. First write the rational numbers that lie between the two given numbers. इथे दोन गिव्हन नंबर्स आहे, आपल्याला रॅशनल नंबर्स दिलेले आहे. या रॅशनल नंबरच्या मध्ये आणखी कोणते रॅशनल नंबर येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, सो इथे बघा 2/7 आणि 6/7 आहे. या गिव्हन रॅशनल नंबरचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम पाहिजे असतात, तेव्हा आपण सांगू शकतो त्यामध्ये कोणते रॅशनल नंबर येतील. तर बघा त्यासाठी काय करायचं, इथे सेम नंबर आहेत ना, डिनॉमिनेटरला इथे सेम नंबर आहे, सो हे इझी आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्टचे फ्रॅक्शन आहे स्मॉल फ्रॅक्शन, यामध्ये 2/7 हे स्मॉल आहे, तर ते लेफ्ट साईडला राईट करून घ्यायचं आहे 2/7. ओके, डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण ह्या 2च्या समोर 6 पर्यंत लिहत जायचं आहे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे 2/7 नंतर 3/7, 4/7, 5/7, 6/7 इथपर्यंत आपण राईट केलेलं आहे. आता या फ्रॅक्शनमध्ये आणि ह्या फ्रॅक्शनमध्ये जे मधले फ्रॅक्शन आलेले आहे दोघांच्या मधले फ्रॅक्शन आहे, देअरफॉर राईट करायचं आहे 3/7, 4/7 and 5/7 are the number that lies between 2/7 and 6/7. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड आहे 4/5 and 2/3. या रॅशनल नंबरच्या बिटवीन कोणते रॅशनल नंबर आहे हे फाइंड करण्यासाठी आपल्याला यांचे डिनॉमिनेटर आधी सेम करावे लागतील, तेव्हाच आपण सांगू शकतो या दोघांच्या बिटवीन कोणते रॅशनल नंबर येतील. तर त्यासाठी आपण या 4/5 ला 6 ने मल्टिप्लाय करणार आहे अँड 2/3 ला 10 ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, 4/5 मल्टिप्लाय बाय 6 अँड मल्टिप्लाय बाय 6. डिनॉमिनेटरला 6 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 6 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. सो 6 4 are 24, 5 6 are 30, कॉमा इथे 2/3 सेकंड नंबरचा फ्रॅक्शन घेतलेला आहे, ह्या फ्रॅक्शनला मी 10 ने मल्टिप्लाय करते. 2 10s are 20 and 3 10s are 30. सो आपल्याकडे 24/30 अँड 20/30 हे फ्रॅक्शन मिळालेले आहे. आता बघा 24/30 अँड 20/30 या दोघांमधील स्मॉलर फ्रॅक्शन हा 20/30 आहे. सो हा लेफ्ट साईडला राईट करून घ्यायचा 20/30 आणि ह्या 20च्या समोर 24 पर्यंत फ्रॅक्शन राईट करत जायचं आहे. 20च्या समोर काय येणार 21, 21/30, 22/30, 23/30, 24/30. बेटर फ्रॅक्शन पर्यंत आपण आलो, इथपर्यंत स्टॉप करायचं आहे. आता बघा 20/30 आणि 24/30 यांच्यामधले फ्रॅक्शन हे आपल्याला मिळालेले आहेत ना, सो फायनल आन्सर राईट करू. देअरफॉर 21/30, 22/30, 23/30 are the numbers that lies between 4/5 and 2/3. जे ओरिजिनल फ्रॅक्शन दिलेले होते ना आपल्याला क्वेश्चनमध्ये, हे फ्रॅक्शन आपण इथे राईट केलं. या 4/5 आणि 2/3 ह्या फ्रॅक्शनच्या मध्ये हे फ्रॅक्शन्स येत असतात. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे -2 अँड 4/5. यामधील आपल्याला रॅशनल नंबर फाइंड करायचे आहे. सो त्यासाठी डिनॉमिनेटर सेम पाहिजे आहे. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण अपोजिट डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करू. म्हणजेच काय 2/3 ह्या फ्रॅक्शनला सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने म्हणजेच 5 ने मल्टिप्लाय करू आणि 4/5 ला फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने म्हणजेच 3 ने मल्टिप्लाय करू. बघा इथे आन्सरमध्ये -2/3 मल्टिप्लाय बाय 5 आणि न्यूमरेटरला पण 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल टू, इथे 2 5s are 10 येणार आणि इथे मायनस आहे ना, मायनस साइन दिलं. 3 5s are 15,
आता सेकंड फ्रॅक्शन ॲज इट इज राईट केला आणि ह्या फ्रॅक्शनला फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करू. ओके, 4 3 जा 12, 3 5 जा 15. हे आपल्याला मिळालेले आहेत रॅशनल नंबर्स आणि दोन्हीही रॅशनल नंबरचे डिनॉमिनेटर सेम मिळालेले आहे. बघा आता इथे -10/15 आहे, इथे 12/15 आहे. सो स्मॉलर फ्रॅक्शन कोणता असेल यामध्ये? 10/15. जरी इथे मायनस असेल, मायनस नंबर हे प्लस नंबरपेक्षा स्मॉलरच असतात आणि तसाही इथे 10 स्मॉलरच आहे 12पेक्षा. ओके, सो हा -10/15 हा स्मॉलर फ्रॅक्शन आहे. स्मॉलर फ्रॅक्शन इथे लेफ्ट साईडला मी राईट करून घेते. ओके, आता ह्या स्मॉलर फ्रॅक्शन पासून ग्रेटर फ्रॅक्शन म्हणजे 12/15 पर्यंत आपल्याला राईट करायचं आहे. इथे मायनस साईन आहे, तर मायनस पासून आपल्याला प्लस पर्यंत राईट करत जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला नंबर लाईन समजून घ्यावं लागेल. इथे मी एक रफ मध्ये नंबर लाईन काढून दाखवते तुम्हाला. सपोज ही नंबर लाईन, या नंबर लाईन मध्ये इथे 0 असतो. ओके, आणि 0च्या लेफ्ट साईडला मायनस नंबर्स असतात आणि राईट साईडला प्लस नंबर असतात. ओके, बघा आता मायनस नंबर आहे, तर सपोज इथे -1 -2 -3 अँड सो ऑन -15 -10/15. सपोज हा नंबर या ठिकाणी आहे. ओके, आणि परत इथे ग्रेटर फ्रॅक्शन काय आहे? 12/15 आहे. हा प्लस आहे, सो इथे +1 +2 +3 असे करत गेले आपण तर इथे 12/15 कुठेतरी मिळतीलच आपल्याला. हा प्लस फ्रॅक्शन आहे. आता ह्या -10/15च्या मधून -10/15 पासून 12/15 पर्यंत यामध्ये जितकेही नंबर्स येणार आहे ते पूर्ण या दोन्ही मधील फ्रॅक्शन असतील. ठीक आहे ना? सो बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे या -10/15च्या इथे काय असणार आहे? 9/15 -8/15 -7/15 -6/15. ओके, सो हे फ्रॅक्शन आपण इथे राईट करत जाऊ. -9/15 -8/15 -7/15 -6/15 -5/15 -4/15 -3/15. आता -3/15 पर्यंत आलो ना आपण. -2/15 -1/15 अँड मध्ये 0 येणार आहे. अँड 0 नंतर परत 1/15 2/15 3/15 4/15 अँड पुढे आपण वाढवत गेलो तर इथे आपल्याला 12/15 मिळणारच आहे. आलं लक्षात तुमच्या? हे लक्षात घ्यायचं आहे की मायनसचे नंबर हे इथे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. ओके, -10 पेक्षा -9 हा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. ठीक आहे ना? सो बघा इथे -3/15 झालेला आहे नंबर. इथे आपण आता -2/15 घेऊ, कॉमा -1/15 अँड -1/15च्या नंतर 0 येणार आहे. 0 नंतर 1/15 2/15 15. आपल्याला 12/15 पर्यंत घ्यायचं आहे बिकॉज आपला ग्रेटर फ्रॅक्शन काय आलेला आहे? 12/15. म्हणून आपण इथे 12/15 घेतलेले आहे. म्हणजे या -10/15 पासून तर 12/15 पर्यंत हे जे मिडल फ्रॅक्शन आहे हे सर्व या दोघांच्या मधले फ्रॅक्शन इथे आपल्याला मिळून जात आहे. आलं लक्षात? सो आन्सर मध्ये आपण या इथून ह्या फ्रॅक्शन पासून तर ह्या फ्रॅक्शन मधील कोणतेही 3 फ्रॅक्शन राईट केले ना तरी ते बरोबर येतील. सो इथे काय करायचं आहे? नंबर्स आपल्याला एक मायनसचा नंबर घ्यायचा आहे किंवा 2 मायनसचे नंबर आणि 1 प्लसचा नंबर घ्यायचा आहे. तर तुमच्या ॲज इट इज तुमच्या मताने तुम्ही कोणताही नंबर यामध्ये सिलेक्ट करू शकता आणि आन्सरमध्ये राईट करू शकता. देअरफॉर मी घेत आहे इथे -9/15 आणि नंतर एक 0 घेते आणि नंतर एक प्लसवाला नंबर घेते. प्लसवाला नंबर इथे मी 10/15 घेत आहे. ठीक आहे, तुमच्या मताने तुम्ही यामधील कोणतेही 3 नंबर निवडू शकता. तर हे जे नंबर आहे हे नंबर ह्या दोन्ही फ्रॅक्शनच्या बिटवीन येत आहे. आर द नंबर that lies between
-2/3 अँड 4/5 जे आपल्याला ओरिजिनल फ्रॅक्शन दिलेले आहे ना इथे हे क्वेश्चनमध्ये, हे आपल्याला फायनल आन्सरमध्ये इथे राईट करायचे असतात. ठीक आहे, कारण आपण यांनाच मल्टिप्लाय करून हे फ्रॅक्शन तयार केलेले आहे, हो ना. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे 7/9 अँड -5/9. या दोन्हीही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम दिलेले आहे. इथे 9 आहे, इथे पण 9 आहे, म्हणजे सेम करण्याची आवश्यकता नाही. ओके, सो यामध्ये हे बघायचं आहे की स्मॉलर फ्रॅक्शन कोणतं आहे. इथे प्लस फ्रॅक्शन आहे, इथे मायनस फ्रॅक्शन आहे. मायनस फ्रॅक्शन हा ऑलवेज स्मॉलर असतो. ओके, सो हा इथे -5/9 हा स्मॉलर आहे. तर आन्सरमध्ये आपल्याला आधी स्मॉलर फ्रॅक्शन लेफ्ट साईडला राईट करून घ्यायचा असते. ओके, आता ह्या स्मॉलर फ्रॅक्शन पासून ग्रेटर 7/9 पर्यंत राईट करत जायचं आहे. तर बघा, आपण मागेच नंबर लाईन बघितली होती, परत एकदा बघा. इथे नंबर लाईन आहे सपोज आणि इथे मध्ये 0. ओके, आता इथे लेफ्ट साईडला मायनस नंबर आहेत, राईट साईडला प्लस नंबर आहेत. ओके, सो प्लसवाला फ्रॅक्शन हा 9/7 आहे, म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 येणार कुठेतरी, म्हणजे 7/9 येणार. ओके, आता इकडे मायनस बघा, लेफ्ट साईडला इथे -1 -2 -3 -4 -5, इथे -5/9 येणार. ओके, म्हणजे या -5/9 आणि 7/9 यांच्या मिडलचे फ्रॅक्शन आहे ना, या नंबर लाईनवरती जे पण नंबर दिसत आहे यांच्या मिडलचे जे सर्व आहे ते या फ्रॅक्शनच्या बिटवीन येणार आहेत. अंडरस्टँड. सो बघा, आता इथे -5/9 आहे, तर आपल्याला काय लिहावं लागेल, -4/9, कारण नंबर लाईनच्या नंतर मध्ये इथे -5/9च्या नंतर इथे -4/9 येणार, परत -3/9 येणार, परत -2/9 येणार. ओके, म्हणजे -3/9 -2/9 -1/9 आणि इथे 0, आणि 0 नंतर प्लस डिजिट स्टार्ट होतील ना, म्हणजे इथे काय येणार मग 1/9 2/9 3/9 4/9 5/9 6/9 7/9. ग्रेटर फ्रॅक्शन आपला 7 पर्यंतच आहे, म्हणून आपण इथे 7/9 राईट केलेला आहे. अंडरस्टँड. मायनस पासून तर प्लस पर्यंतचे जे डिजिट यामध्ये आहे ना, दोघांच्या यामध्ये आणि ह्या फ्रॅक्शनच्या मध्ये हे मिडलचे डिजिट आलेले आहे, हे सर्व दोघांच्या बिटवीन आहे. आता ह्या फ्रॅक्शन मधील तुम्ही कोणतेही 3 फ्रॅक्शन राईट करू शकता ॲज युअर विश. ओके, सो इथे आन्सर मध्ये राईट करू आपण. मी इथे एक मायनस फ्रॅक्शन घेते आणि 2 प्लस फ्रॅक्शन घेत आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही घेऊ शकता. मी -4/9 घेत आहे आणि नंतर इथे 3/9 अँड इथे 6/9 हे 3 फ्रॅक्शन घेतलेले आहे मी. यामधील आर द नंबर्स that lies between. आता इथे नंबर घेताना जे गिव्हन आपल्याला एक्झाम्पल मध्ये नंबर दिलेले आहे ना, ते नंबर राईट करायचे आहे आपल्याला इथे, म्हणजे 7/9 अँड -5/9. ओके, एक्झाम्पल नंबर 5 आहे -3/4 अँड +5/4. इथे आन्सरमध्ये आपल्याला लेफ्ट साईडला स्मॉलर नंबर घ्यायचा असतो. यामध्ये स्मॉलर फ्रॅक्शन काय आहे, -3/4. मायनसवाला नंबर हा स्मॉलर असतो, म्हणून हा -3/4 स्मॉलर आहे. -3/4 पासून आपल्याला 5/4 पर्यंत नंबर राईट करत जायचा आहे. जसं की आपण आत्ताच प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं, -3/4 याच्यापेक्षा ग्रेटर नंबर आहे -2/4. ओके, नंबर लाईनमध्ये -3/4च्या समोर -2/4 येत असतो. अँड इथे येणार आहे -1/4 आणि नंतर येणार आहे 0. ओके, अँड 0 नंतर 1/4 2/4 3/4 4/4 अँड 5/4. इथे आपल्याला 5/4 पर्यंत दिलेला आहे ग्रेटर डिजिट, म्हणून हा ग्रेटर फ्रॅक्शन पर्यंत 5/4 मी राईट केलेला आहे.
ओके, समजलं तुम्हाला? जसे नंबर लाईनवरती नंबर्स असतात ना, सेम आपल्याला तसंच इथे नंबर्स इथे राईट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता यामधील आणि यामधील या दोघांच्या बिटवीन हे इतके नंबर्स येत आहे. या नंबरपैकी तुम्ही कोणतेही नंबर्स राईट केले तरी आन्सर बरोबर आहे. सो देअरफोर मी इथे -1/4 हा नंबर घेत आहे आणि इथे 2/4 अँड 3/4 हे नंबर्स मी घेत आहे. तुम्ही यामध्ये 0 राईट केला तरीही चालेल, 0 घेतला नंबर तरीही चालेल. ठीक आहे ना? आर द नंबर दॅट लाईज बिटवीन, आता बघा इथे -3/4 आहे ना, हेच नंबर घ्यायचे आहे. -3/4 अँड 5/4. ओके. एक्झाम्पल नंबर 6 आहे 7/8 अँड -5/3. ओके. इथे आन्सरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं असते, यांचे डिनॉमिनेटर सेम पाहिजे असतात, तेव्हाच आपण ह्यांच्या बिटवीन जे नंबर्स येणार आहे ते नंबर्स इथे राईट करू शकतो. ओके ना? म्हणजे यांचे डिनॉमिनेटर आधी आपल्याला सेम करावे लागतील, 8 आणि 3. तर 8ला आपण 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे फर्स्ट फ्रॅक्शनला सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आहे, सेकंड फ्रॅक्शनला फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 7/8 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटरला पण 3नेच मल्टिप्लाय करायचं आहे. इज इक्वल टू इथे 7 3s are 21 अँड 8 3s are 24. ओके. आता सेकंड फ्रॅक्शन राईट करते मी, -5/3 मल्टिप्लाय बाय 8. फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं मी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. ओके. इज इक्वल टू 5 8s are 40 आणि हे तर मायनस साईन आहे ना, इथे मायनस साईन दिलं. 3 8s are 24. सो हा एक फ्रॅक्शन आणि हा एक फ्रॅक्शन मिळालेला आहे. या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम झालेले आहे. आता ह्या फ्रॅक्शनमध्ये स्मॉलर नंबर कोणता आहे सांगा बरं तुम्ही. इथे +21/24 आहे, इथे -40/24 आहे. तर मी आधी सांगितलं होतं तुम्हाला, मायनसवाले नंबर किंवा फ्रॅक्शन हे प्लसवाल्या फ्रॅक्शनपेक्षा कधीही स्मॉलरच असतात. तर इथे प्लस फ्रॅक्शन आहे, इथे मायनस आहे. सो हा मायनसवाला फ्रॅक्शन स्मॉलर आहे. तर हा फ्रॅक्शन इथे लेफ्ट साईडला आपल्याला राईट करावं लागेल. देअरफोर -40/24 आणि ग्रेटर फ्रॅक्शन कोणता आहे, ग्रेटर आहे 21/24. तो आपण इथे लास्टमध्ये राईट करू. बट आता या -40/24 पासून आपल्याला राईट करत जायचं आहे +21/40 पर्यंत. यामध्ये खूप सारे फ्रॅक्शन येतात. तर बघा, -40/24, -39/24, -38/24. ओके. हे असे जर आपण राईट करत गेलो तर आपल्याला खूप जागा लागेल आणि इथे खूप सारे फ्रॅक्शन येत आहे. -37, -36, -35, परत 35ची लाईन झाल्यानंतर परत 20ची लाईन, 11ची लाईन, अशा प्रकारे. आणि हे मायनसवाले पूर्ण 0पर्यंत आपल्याला राईट करत जायचं आहे. तर आपण काय करणार, इथे -38 आला ना, तर इथे आपण डॅश करणार, म्हणजे आपल्याला समजेल की यासमोर खूप सारे फ्रॅक्शन आलेले आहे. आणि नंतर येणार आहे 0. 0 केव्हा येणार आहे, जेव्हा -1/24, इथे -1/24 हा नंबर येईल ना यांच्यामधले फ्रॅक्शन राईट करून, तेव्हा इथे 0 येणार. आणि 0च्या नंतर काय येणार मग, 1/24, 2/24, 3/24 आणि यापुढे पण खूप येतील फ्रॅक्शन, 4/24, 5/24, असे खूप सारे फ्रॅक्शन राईट करायचे आहेत 21 पर्यंत. या 3 पासून 21/24 पर्यंत. सो मी इथे असे डॅश दाखवत आहे आणि 21/24 राईट करते. आलं तुमच्या लक्षात? इथे आपण 38 पासून तर -1 पर्यंत हे डॅशने दाखवले की यांच्यामध्ये पण फ्रॅक्शन्स आहेत. नंतर 0 राईट केला आणि 0च्या समोर प्लसवाले फ्रॅक्शन मी 21/24 पर्यंत राईट केलेले आहे. ठीक आहे ना? आता यामधील ह्या फ्रॅक्शनमध्ये आणि ह्या फ्रॅक्शनमध्ये हे मधले खूप सारे फ्रॅक्शन्स आहेत. तर आन्सरमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, आन्सरमध्ये यामधील
कोणतेही फ्रॅक्शन तुम्ही राईट करू शकता. तर मी इथे राईट करते 17/24, 11/24 अँड -13/24. बघा मी काय केलेलं आहे, यामध्ये जे प्लस फ्रॅक्शन आहे या 3/24च्या समोर जर आपण राईट करत गेलो तर 17/24 येणारच आहे की नाही. हो, तो एक फ्रॅक्शन राईट केला. नंतर 11/24 हा फ्रॅक्शनही येणार आहे, तो पण राईट केला. आणि नंतर या -38च्या समोर आपण राईट करत गेलो, इथे -1 आणि -28च्या समोर राईट करत गेलो तर इथे -30/24 हा फ्रॅक्शनही येणार आहे. सो तो फ्रॅक्शन राईट केला मी इथं. अंडरस्टँड. इथे राईट करायचं मग आर द नंबर दॅट लाईज बिटवीन. आता बघा इथे आपण कोणते फ्रॅक्शन घ्यायचे आहे, जे एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत ना हे फ्रॅक्शन घ्यायचे आहे. कोणते? 7/8 अँड -5/3. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 7 आहे 5/7 अँड 11/7. या दोघांचेही डिनॉमिनेटर इथे सेम आहे. तर इथे आपण डायरेक्ट सांगू शकतो दोघांच्या मध्ये कोणते रॅशनल नंबर येतील. ओके, सो स्मॉलर रॅशनल नंबर कोणता आहे इथे? 5/7 आहे. हा लेफ्ट साईडला राईट करते मी आणि या 11/7 पर्यंत आपल्याला राईट करत जायचं आहे. आता मग 5/7च्या समोर काय येणार आहे? 6/7, 7/7, 8/7, 9/7, 10/7, 11/7. ग्रेटर फ्रॅक्शनपर्यंत आपण आलो, इथपर्यंत आपल्याला हे राईट करायचे होते. आता ह्या फ्रॅक्शनच्या मध्ये आणि ह्या फ्रॅक्शन दोन्ही फ्रॅक्शनच्या बिटवीन हे इतके फ्रॅक्शन मिळालेले आहे. या फ्रॅक्शनमधील कोणताही फ्रॅक्शन राईट केला तरीही चालेल. तर आपण राईट करू देअरफॉर 6/7, 7/7 अँड 9/7. ओके, आर द नंबर that lies between 5/7 and 11/7. Understand? एक्झाम्पल नंबर 8 आहे 0 अँड -3/4. यामध्ये 0 आणि -3/4 मध्ये स्मॉलर फ्रॅक्शन कोणता आहे? -3/4. इथे 0ला डिनॉमिनेटर नाही, 0ला डिनॉमिनेटर नसतो. ओके, सो हा स्मॉलर फ्रॅक्शन आहे. तर आपण आन्सरमध्ये स्मॉलर फ्रॅक्शन लेफ्ट साईडला राईट करत असतो. ओके, मायनसचे जेही नंबर्स असतात ते प्लस आणि 0पेक्षा स्मॉलर असतात. ठीक आहे. सो -3/4. तर नंबर लाईनवरती -3/4 आहे. तर -3/4च्या समोर आपल्याला 0पर्यंत जायचं आहे. ओके, मग काय येणार? -2/4, -1/4, -1/4 नंतर 0. ओके, आता बघा यामध्ये आणि या फ्रॅक्शनमध्ये दोनच आपल्याला मिळत आहे फ्रॅक्शन. आपल्याला 2 फ्रॅक्शनच मिळत आहे. तर आपल्याला आणखी फ्रॅक्शनची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, या -3/4ला कोणत्याही एका नंबरने मल्टिप्लाय करू, म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर इथे वाढेल. डिनॉमिनेटर वाढेल तर न्यूमरेटर पण इन्क्रीज होणार ना. ओके, तर मी इथे 0 राईट करते. 0ला कोणताही फ्रॅक्शन आपण राईट करू शकत नाही, कारण 0ला कशानेही मल्टिप्लाय केलं किंवा कोणत्याही नंबरने डिव्हाइड केलं तर तो 0च आन्सर येणार आहे. म्हणून त्याला आपण मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करू शकत नाही. सो इथे 0च आपण राईट करणार आहे. आता -3/4ला मी 2ने मल्टिप्लाय करते. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पण 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा 2 3 जार 6 आणि इथे मायनस साईन आहे, मायनस दिला आणि 2 4 जार 8. सो इथे आपल्याला हा ग्रेटर नंबर मिळालेला आहे 6/8. तर आता आपल्याला या -6/8 पासून 0पर्यंत नंबर्स राईट करत जायचं आहे, म्हणजे त्यामध्ये आणखी जास्त फ्रॅक्शन आपल्याला मिळणार आहे. ओके, मग 0पेक्षा मायनसवाला नंबर ऑलवेज स्मॉलरच असतो. सो हा स्मॉलर नंबर मी इथे राईट करून घेते आणि यापासून आता 0पर्यंत राईट करत जायचं आहे, जसं आपण इथे राईट केलं होतं तसं. आता -6/8, -5/8, -4/8, -3/8, -2/8, -1/8 आणि नंतर येणार आहे 0. आता ह्या फ्रॅक्शन आणि ह्या फ्रॅक्शनमध्ये हे इतके फ्रॅक्शन मिळालेले आहे.
या फ्रॅक्शनमधून कोणताही फ्रॅक्शन राईट केला तरीही चालेल. देअरफॉर इथे राईट करते -1/8 अँड -2/8 अँड -5/8. तुम्ही कोणताही घेऊ शकता ॲज युअर विश. ओके. आर द नंबर that lies between ओरिजिनल नंबर घ्यायचे आहे जे आपल्याला इथे एक्झाम्पलमध्ये दिलेले आहे ना, ते नंबर आपण इथे घ्यायचे आहे 0 अँड -3/4. अंडरस्टँड? सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ समजत असतील तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.